महापुरुषांचे पुतळे अथवा स्मारक उभं करण्यावरून महाराष्ट्रात होणारे वाद आता दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभं ठाकल्याच्या घटना आता नव्या राहिल्या नाहीत। मागील काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात जो प्रकार घडला त्याची काहीशी पुनरावृत्ती आता सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथं झाल्याचं दिसून येत आहे। चिखला गावात ज्या प्रकारे मराठा आणि वंजारी समाज एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळालं, त्याचप्रमाणे अंजनगावमध्ये मराठा धनगर समाज समोर आल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यातल्या जातीमधील संघर्ष विदर्भाच्या बुलढाण्यात गेला आणि आता तो थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचलाय का? सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथे नेमकं काय घडलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कुठं बसवण्यात आलाय आणि त्याला धनगर समाजाचा आक्षेप का आहे? पुतळा बसवल्याचा नंतर दोन्ही समाजाची शांततापूर्ण बैठक सुरू असताना नेमकी दगडफेक कुणी केली आहे? पोलीस प्रशासनाने अंजनगावमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतली आणि सध्या तिथली परिस्थिती कशी आहे, या सगळ्या घटनेची माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत। मात्र तुम्ही अजूनही आपलं story.com चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये महापुरुषांचे पुतळे अथवा स्मारक उभे करण्यावरून जे वाद निर्माण होत आहेत त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे कुठल्याही महापुरुषाचं स्मारक उभं करण्यासाठी सरकारकडून विशिष्ट नियमावली जारी करण्यात आलेली आहे आणि तिचं तंतोतंत पालन करणं कायद्याने बंधनकारक आहे। मात्र कायद्याच्या कसोटीत असलेल्या अनेक परवानग्या मिळवण्यासाठी मोठा कालावधी लागतो आणि पोलीस प्रशासन सहजासहजी अशा प्रकारच्या परवानग्या देत नाही। त्यामागचं कारण म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादं स्मारक उभं केल्यानंतर त्याची सुरक्षा आणि देखभाल करणं तेवढंच गरजेचं आहे। अन्यथा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते। यामुळेच रातोरात गनिमी काव्याने आपल्या दैवताचं स्मारक उभे केले जात आहेत। अशा प्रकारची अनेक स्मारक पोलिसांनी गावकऱ्यांना विचारात घेऊन काढल्याच्याही घटना घडल्या आहेत, तर काही स्मारक परिस्थितीचा विचार करून कायम ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आले। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी दोन समाज समोर आल्याच्या घटना घडल्या आहेत। काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकारावरून मराठा आणि वंजारी समाज समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले। मोठा संघर्ष निर्माण झाला। त्या संघर्षाची झळ महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणासोबतच मुख्यत्वे त्या गावातील संपूर्ण गावकऱ्यांना सहन करावी लागली। मागच्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यात अनेक ठिकाणी जातींमध्ये संघर्ष वाढलाय आणि त्याचं लोण चिखल्याच्या रूपाने विदर्भातही गेलं। मात्र ते आता पश्चिम महाराष्ट्रातही पोहोचलंय का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद। अंजनगाव येथे श्री खेलोबा देवाचं मंदिर असून ते संपूर्ण गावाचं ग्रामदैवत मानलं जातं। खेलोबा धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे। गावातील सर्व समाज एकत्र मिळून त्यांच्या प्रथा, परंपरा आणि सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात या मंदिर परिसरात वर्षानुवर्ष साजरे करतात। मात्र 2 दिवसांपूर्वी श्री खेलोबा मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यात आलं, ज्याला धनगर समाजाकडून आक्षेप घेण्यात आला। त्यांचं म्हणणं आहे की ती धनगर समाजाच्या ट्रस्टची जागा आहे, तर मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलं की स्मारक ज्या जागेत उभं करण्यात आलंय ती जागा कुठल्याही एका समाजाची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे आणि त्याच जागेवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलंय। अचानक खेलोबा मंदिराच्या समोर उभं केलेल्या स्मारकामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आणि त्यानंतर दोन्ही समाजांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला। या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अंजनगाव खेलोबामध्ये जात दोन्ही समाजाची बैठक घेतली आणि त्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र अचानक चर्चा सुरू असतानाच पुन्हा वाद निर्माण झाला आणि तिथे काही समाजकंटकांकडून दगडफेक सुरू झाली, ज्यामध्ये मंदिर परिसरात सगळीकडे दगडांचा खच पडलाय। महसूल प्रशासनाच्या वतीने तहसील प्रशासन देखील तिथे उपस्थित होतं।
त्या तहसीलदारांची गाडीही या दगडफेकीत फोडण्यात आली आहे. उपस्थित पोलीस प्रशासनाने तातडीने अधिकचा फौजफाटा मागवून घेत सर्वांना पांगवलं. यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांकडूनही लाठीचार्ज आणि दगडफेक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही गावात भेट देत संपूर्ण परिस्थितीची माहिती घेऊन शांततेचं आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावरून धनगर समाज आणि मराठा समाज या सगळ्या प्रकरणात एकमेकांसमोर आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. धनगर समाजाच्या ट्रस्टच्या जागेत हा पुतळा उभारल्याचं एकीकडून सांगण्यात आलं, तर दुसरीकडून मराठा समाजाच्या वतीने ही जागा शासनाची असल्याचं मत समोर येतंय. सध्या तिथली परिस्थिती तणावपूर्ण शांत असून सोलापूर जिल्हा पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात केलेला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, IPS अंजना कृष्णा आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचं याकडे लक्ष आहे. मात्र खरा प्रश्न हा आहे की अंजनगाव खेलोबा येथे मराठा आणि धनगर समाज यांच्यात जातीय संघर्ष निर्माण झालाय का? मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात महापुरुषांची स्मारकं उभी करण्यावरून जे वाद निर्माण होत आहेत ते टाळले जाऊ शकतात का? जो संघर्ष मराठवाड्यात चालला होता तो विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रातही पसरतोय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.